नमस्कार मित्रांनो, HSRP नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची जी शेवटची तारीख आहे ते 15/8/2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। ज्यांच्याकडे 1 एप्रिल 2019 पूर्वीचे जुने वाहन असतील, मग ते 2 व्हीलर, 3 व्हीलर किंवा 4 व्हीलर असो, तर अशा व्यक्तींना HSRP नंबर प्लेट बसविणे बंधनकारक आहे। तर ज्यांनी हे नंबर प्लेट आतापर्यंत बसविले नाहीत त्यांनी लवकरात लवकर हे नंबर प्लेट बसवून घ्या। आता यासाठी अर्ज कसा करावा तर व्हिडिओवर पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे, तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर सर्वात अगोदर कोणत्याही एका ब्राउझरवर जाऊन HSRP नंबर प्लेट महाराष्ट्र असे सर्च करा। सर्च झाल्यानंतर खाली तुम्हाला पहिलाच वेबसाईट दिसेल, त्यावर क्लिक करा। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा भेटून जाईल। वेबसाईट उघडल्यानंतर अप्लाय फॉर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन येथे आपल्याला अप्लाय करायचे आहे। तर अप्लाय करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे RTO ऑफिस निवडायचे आहे। सिलेक्ट ऑफिसवर क्लिक करून जिथे कुठेही तुमचे RTO ऑफिस असेल ते येथून निवडून घ्या व खाली सबमिट बटनावर क्लिक करा। मी येथे नागपूर रूरल निवडतो। जेव्हा तुम्ही तुमचे ऑफिस निवडाल तर येथे तुम्हाला वेगळी वेबसाईटसुद्धा पाहायला मिळू शकते, पण अप्लाय करण्याची जी प्रोसेस आहे ती सारखीच आहे। तर ऑफिस निवडल्यानंतर खाली येऊन सर्वात अगोदर आपण कोणत्या वाहनासाठी किती पैसे लागणार आहेत ते पाहून घेऊ। तर येथे प्राइस लिस्ट यावर क्लिक करा। क्लिक करताच येथे लिस्ट तुमच्या समोर येईल। येथे जर आपण पाहिलो तर 2 व्हीलरसाठी 531 रुपये लागणार आहे। ज्यांच्याकडे 3 व्हीलर आहे त्यांना 590 रुपये आणि ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांना जवळपास 880 रुपये लागणार आहे। आता या ठिकाणी तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील। तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला या पहिल्याच ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। तुम्ही जर सोसायटीसाठी अप्लाय करत असाल तर दुसरे ऑप्शन तुम्ही निवडू शकता, ट्रॉली किंवा ट्रेलरसाठी तिसरे ऑप्शन। तर मी या पहिल्याच ऑप्शनवर क्लिक करतो। नंतर येथे तुम्हाला तुमचे ऑर्डर टाईप विचारला गेला आहे। तर तुम्ही जर HSRP नंबर प्लेट पहिल्यांदाच ऑर्डर करत असाल तर येथे पहिले ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। जर तुमच्याकडे ऑलरेडी हे HSRP नंबर प्लेट होते, परंतु आता ते जर खराब झाले असेल किंवा तुटले असेल तर रिऑर्डर HSRP या दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून हे नंबर प्लेट तुम्ही पुन्हा ऑर्डर करू शकता। मी पहिल्यांदाच ऑर्डर करत आहो तर या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करतो। आता हे नंबर प्लेट ऑर्डर करण्यासाठी काही माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे। तर तुमचे गाडीचे जे RC असेल त्यानुसार येथे तुम्हाला सर्व माहिती टाकायची आहे। जसे की येथे रजिस्ट्रेशन नंबर विचारला गेला आहे, तर येथे जे काही तुमचे रजिस्ट्रेशन नंबर असेल म्हणजेच तुमचे गाडीचे नंबर असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे आहे। गाडी नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या चेसिस नंबर टाकायचे आहे। तर हे जे चेसिस नंबर असेल त्याचे शेवटचे फक्त 5 डिजिट म्हणजेच शेवटचे 5 अंक तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे। त्यानंतर तुमच्या गाडीचे इंजिन नंबर येथे विचारला गेला आहे, तर येथे तुम्हाला इंजिन नंबरचे सुद्धा शेवटचे 5 अंक टाकायचे आहे। नंतर या ठिकाणी तुमचे मोबाईल नंबर टाकून घ्या। लक्षात ठेवा, ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या RC बुकनुसारच टाकायची आहे। सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर खाली व्हॅलिडेटवर क्लिक करा। येथे तुम्ही पाहू शकता की मला येथे एक एरर आलेला आहे। तुम्हाला पण जर अशा प्रकारच्या काही एरर आला तर तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचे आहे। तर मी येथे पुन्हा व्हॅलिडेटवर क्लिक करतो। व्हॅलिडेट झाल्यानंतर तुमचे जे वाहन असेल त्याची संपूर्ण माहिती येथे ऑटोमॅटिकली येऊन जाईल आणि जी माहिती येथे आली नसेल ते तुम्हाला स्वतः भरायची आहे। जसे की येथे या ठिकाणी तुमचे गाडीचे मॉडेल विचारला गेला आहे, तर जे काही गाडीचे मॉडेल असेल ते येथे टाकून घ्या। नंतर खाली नेक्स्ट बटनावर क्लिक करा। क्लिक करताच तुमचे गाडी नंबर येथे दिसेल व त्याच्याच बाजूला व्हेकल डिटेल्स यावर क्लिक केल्यावर तुमची गाडीची माहिती येथे तुम्हाला पाहायला मिळेल। खाली नेक्स्ट बटनावर क्लिक करा। आता ऑनरशिप इन्फॉर्मेशन येथे तुम्हाला तुमची म्हणजे जे कोणी गाडी मालक असेल त्याची माहिती द्यायची आहे। तर फर्स्ट नेम येथे तुमचे नाव टाका, लास्ट नेम येथे तुमचे आडनाव टाका। येथे तुमचे मोबाईल नंबर हे ऑटोमॅटिकली येऊन जाईल। या ठिकाणी तुमचे ईमेल विचारला गेला आहे, तर हे आवश्यक नाही, हे ऑप्शन तुम्ही सोडू शकता। नंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे आहे। आता या ठिकाणी फिटमेंट टाईप यावर क्लिक करा। फिटमेंट सिटी येथे नंबर प्लेट बसवण्यासाठी तुम्हाला तुमचे सिटी निवडून घ्यायचे आहे। जसे की मी येथे पुन्हा नागपूर रूरल निवडतो। त्यानंतर खाली अपॉइंटमेंट टाईप निवडायचे आहे। तर येथे मला फक्त डीलर लोकेशन हे एकच ऑप्शन दाखवत आहे, त्यामुळे याच ऑप्शनवर मी क्लिक करतो। तुम्हाला जर होम डिलिव्हरीचे ऑप्शन दिसत असेल तर ते तुम्ही निवडू शकता। क्लिक करताच तुमच्या गाडीचे नंबर प्लेटसाठी जे काही अमाऊंट लागणार आहे ते येथे दाखवेल। जसे की मी येथे 4 व्हीलरसाठी HSRP नंबर प्लेट ऑर्डर करत आहो, त्यामुळे मला येथे 879 दाखवत आहे। खाली नेक्स्ट बटनावर क्लिक करा। आता यामध्ये जर तुम्हाला काही बदल करायचे असेल तर खाली एडिटवर क्लिक करून ते तुम्ही बदलू शकता। खाली पुन्हा नेक्स्टवर क्लिक करा।
आता येथे तुम्हाला तुमचे नंबर प्लेट बसवण्यासाठी सेंटर निवडून अपॉइंटमेंट घ्यायचे आहे। तर सिलेक्ट फिटमेंट सेंटर यावर क्लिक करा। येथे सिटी हे ऑलरेडी आपण सिलेक्ट केलो आहोत। येथे ज्या महिन्याचे तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायचे आहे म्हणजेच ज्या महिन्यात तुम्हाला प्लेट बसवायची आहे ते येथून सिलेक्ट करून घ्या। महिना सिलेक्ट केल्यानंतर सेंटरची जे ॲड्रेस लिस्ट असेल ते तुमच्या समोर येईल। तर यापैकी कोणतेही सेंटर तुम्हाला जवळ पडत असेल ते येथून तुम्हाला निवडून घ्यायचे आहे। सेंटर कुठे आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर उजव्या बाजूस मॅपमध्ये सेंटरचे लोकेशन सुद्धा तुम्ही पाहू शकता। सेंटर निवडल्यानंतर अपॉइंटमेंटसाठी आता येथे तुम्हाला एक तारीख निवडून घ्यायची आहे। तर येथे तुम्ही पाहू शकता की जे लाल रंगाचे बॉक्सेस आहे ते ऑलरेडी बुक्ड आहे, म्हणजेच ते तारीख तुम्हाला निवडता येणार नाही। आणि जे हिरव्या रंगाचे बॉक्सेस आहे तुम्हाला त्यांच्याचपैकी एक तारीख नंबर प्लेट बसवण्यासाठी निवडून घ्यायची आहे। तर तुम्हाला ज्या दिवशीची अपॉइंटमेंट घ्यायची असेल ते तारीख येथून सिलेक्ट करून घ्या। तारीख सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट टाइम स्लॉट येथे तुम्हाला अपॉइंटमेंटची जे वेळ असेल ते निवडून घ्यायची आहे। अपॉइंटमेंट घेतल्यानंतर खाली आता कन्फर्मवर क्लिक करा। तुम्ही भरलेली सर्व माहिती ही बरोबर आहे तर येथे पुन्हा कन्फर्मवर क्लिक करा। क्लिक करताच तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल, तर ते OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। OTP टाकल्यानंतर खाली व्हेरीफाय OTP वर क्लिक करा। आता आपल्याला येथे पेमेंट करायचे आहे। खाली पे नाऊ वर क्लिक करा। येथे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला भरपूरसे असे ऑप्शन दिसतील, जसे की HDFC बँक, Amazon पे, UPI, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड, गुगल पे इत्यादी। तर यापैकी कोणतेही एक ऑप्शन निवडून तुम्ही तुमचे पेमेंट करू शकता। मी येथे UPI हे ऑप्शन सिलेक्ट करतो। नंतर जनरेट QR कोडवर क्लिक करून तुमचे पेमेंट करून घ्या। येथे आपले पेमेंट आता सक्सेसफुली झालेले आहे। या ठिकाणी तुम्हाला प्रिंट रिसिप्ट हे ऑप्शन दिसेल, तर यावर क्लिक करून हे रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करून घ्या। नंतर या रिसिप्टचे तुम्हाला प्रिंट काढून ठेवायचे आहे आणि अपॉइंटमेंटच्या दिवशी नंबर प्लेट बसवायला जाताना हे प्रिंट व तुमचे RC तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे। तर अशा प्रकारची आजची ही माहिती होती। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा।